नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर चव्हाण पैलवान डेअरी फार्म. आज आपल्याकडे चेअरमन आल्यात गाय खरेदी करायला. चेअरमन नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. मी राजेंद्र उद्धव दुबुले, आटपाडी तालुक्यात आलोय, दिगंची येरवडे गावात. आटपाडी तालुक्यात आलाय तुम्ही. हो. आता हे किती रुपये व्यवहार झाला तुम्हाला दोन गायचा? ही 4 लाख रुपये व्यवहार झाला. 4 लाख रुपये व्यवहार झालाय. हम्म. आणि काय काय गॅरंटी व्यवहार झाला तुम्हाला? गॅरंटी आता दुधाची गॅरंटी दिली आहे. पुन्हा अंग बाहेर येणं, सडाची बोली आहे. झाडाची अंगाची दुधाची गॅरंटी. हा. आता जी मार्केट चालू आहे आता दुधाचं, बर. आता तुम्ही बरेच वर्ष झालं दूध धंदा करताय. बर. शेतकऱ्यांना सहकार्य बी करताय, ऍडव्हान्स देताय. होय होय. तर कशा पद्धतीने चालू आहे आता ही मार्केटची परिस्थिती? आता सध्या काय झालंय, दुधाला जरा दर बर असल्यामुळे माणसं जरा गायाकडे वळली ती. चाल दुधा जरा बर. पण कसं होतं माहिती आहे का, आता ज्या लेवलला धंदा चालू आहे आता. बर. आता पूर्वीच्या काळात कसं होतं, 20 लिटरच्या ऍव्हरेजची गाय लोक घ्यायची. होय होय. तुम्ही ज्यावेळी डेअरी टाकली असेल तेव्हा लोक 20-22 लिटरची गाय घ्यायची. होय होय. त्याच्यावर 25 लिटरवर गेले. होय होय. आता लोकांची डिमांड आहे कमीत कमी 30 लिटर दुधाची गाय असावी. हो, 30 लिटर अपेक्षा आहे त्यांच्या. 30 लिटरच्या अपेक्षेनं माणूस गाय ओळखते बाहेर. कुणी जरी आला ना होय तरी ते म्हणते मला गायला कमीत कमी 30 लिटर दूध द्यावं. होय. बरोबर आहे. त्या हिशोबाने घेते. 30 लिटरची गाय घ्यायला किती पैसे मोजायला लागतात मार्केटमध्ये आता? आता गॅरंटीची गाय घ्या. आता बघितलं 2 लाखाच्या आसपास तर आपल्याला द्यावं लागतं. बाजारात काय बी बघता येते. आता काल बघितलं मी सांगोल्याच्या बाजारामध्ये काय आहे ना, एक जणांना सांगितलं 64 लिटर दूध सांगितलं गायला. आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन भरते. शेतकरी वर्षाला 3-4 लाख रुपयाची सिमेंट वापर देत ना, त्यांच्या गोट्या 50-55 लिटर दूध निघाला. कॉम्पिटिशन मध्ये एक नंबरची गाय 51-52 लिटर पिते. बाजारातली गाय 65 लिटर पिते डायरेक्ट. बरोबर आहे. बेसिकवर गेलं पाहिजे. उगाच काहीतरी करून फायदा नाही. शेतकऱ्यांना पण घेताना विचार केला पाहिजे. स्वतः त्या युट्यूबवर लोकांनी पण विचार केला पाहिजे. उगाच आपलं माईक काढायला काय बी सभा टाकायची. त्यात काय होतं, त्यांनी सगळं केलेलं असतं. त्यांनी त्यांचे फॉलोअर्स वाढवायसाठी ती व्हिडिओ घेतलेली असते. कारण हॅशटॅग काय टाकतात, सांगोल्याच्या बाजारात आली 65 लिटरची. बरोबर तुम्ही बघितलं का जाऊन दूध दिलंय का नाही? बरोबर. काय गोष्टीचं गांभीर्य घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला किती पैसे मागायचे व्यवहार केलाय? आता जवळजवळ आम्ही आता 2 लाख रुपये रोख देणार आहे आणि बाकीचं आपण 10 दिवसांनी देतो म्हणून सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद.